भोळेपणा सोडा, शहाणे बना, नाहीतर लोक विकून खातील. मित्रांनो, आजच्या या जगात फक्त चांगला भोळा स्वभाव असणं पुरेसं नाही, तर बरंचसं शहाणपणही खूप गरजेचं आहे. भोळा स्वभाव चांगलाच असतो, पण जास्त भोळेपणा माणसाला गोत्यात आणतो. काही लोक आपल्यावर प्रेम करतात, पण काही लोक आपला वापर करतात. आपण मनाने स्वच्छ असतो, पण समोरचा माणूस तसा असेलच असं नाही. आपण सहज कोणावरही विश्वास ठेवतो आणि नंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो. आपण मदत करतो, पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं? धोका. मग वाईट वाटतं. कोणावर विश्वास ठेवूच नये असं वाटतं. म्हणून वेळेत शहाणं होणं गरजेचं आहे. चलाख होणं म्हणजे वाईट होणं नाही. चलाख होणं म्हणजे जागरूक राहणं. कोण काय बोलतं आणि का बोलतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोड बोलणारा माणूस खराच नसतो. प्रत्येक जवळ येणारा माणूस आपला असतोच असं नाही. स्वतःची किंमत ओळखली नाही तर लोक आपल्याला कमी लेखतात. म्हणून भोळेपणा सोडा आणि शहाणे बना, नाहीतर लोक तुम्हाला चण्यावर विकून येतील. म्हणून लक्षात ठेवा या गोष्टी. 1. लोकांच्या गोड बोलण्यामागचा हेतू ओळखा. या जगात सगळी लोक सरळ नसतात, हे आधी मनात पक्क बसवा. आणि जसं मी आधी सांगितलं, तसं प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपलं भलं करतोच असं नसतं, हे समजून घ्या. अनेकदा लोक खूप प्रेमाने बोलतात, सतत तुमची स्तुती करतात, तुमचं कौतुक करतात, पण त्यांच्या मनात वेगळाच हेतू असतो. तुम्हाला तो दिसत नाही. साधा भोळा माणूस लगेच विश्वास ठेवतो आणि समोरचा त्याचाच फायदा घेतो. म्हणून कोणी खूप गोड बोलत असेल तर लगेच खुश होऊ नका. शांतपणे विचार करा की तो असं का बोलतो आहे, त्याला तुमच्याकडून काय हवं आहे. कोणी अचानक खूप जवळ येऊ लागला तरी त्याचा हेतू समजून घ्या. खरा मित्र हळूहळू ओळखीतून तयार होतो, अचानक तयार होत नाही. लोक तुमच्याकडून काम काढून घेण्यासाठी तुमच्याशी गोड बोलत असतात. तुम्हाला तुम्ही विशेष असल्याची जाणीव करून देतात. जर तुम्ही प्रत्येकाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला तर वारंवार फसाल आणि मग तुम्हालाच वाईट वाटत राहील. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा की या माणसाला माझ्याकडून काय फायदा होऊ शकतो. कोणी तुमचं खूप कौतुक करत असेल तर त्याच्या कृतीकडेही लक्ष द्या. गोड बोलणारा माणूस पण तुम्हाला साथ न देणारा माणूस तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. तुम्ही थोडं निरीक्षण करायला शिकलात तर समोरच्याचा खरा स्वभाव दिसायला लागतो. कोणासमोरही मनातल्या सगळ्या गोष्टी उघड करू नका. तुमचे विचार आणि योजना प्रत्येकाला सांगू नका. आधी वेळ घ्या, लोकांना समजून घ्या आणि मगच त्यांना जवळ करा. भोळेपणा म्हणजे लगेच विश्वास ठेवणे आणि शहाणपणा म्हणजे नीट समजून घेणे. जेव्हा तुम्ही लोकांच्या बोलण्यामागचा हेतू ओळखायला लागता, तेव्हा कोणीही तुम्हाला सहज वापरू शकत नाही आणि तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने शहाणे बनता. 2. कोणाच्याही प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. विचार करायला शिका. बऱ्याच वेळा आपली सवय असते की कोणी काही सांगितलं की आपण ते लगेच खरं मानतो आणि ते सांगतात तशी कृतीही करतो. पण हीच सवय आपल्याला अडचणीत आणते. मित्रांनो, चलाख होणं म्हणजे चुकीचं वागणं नाही, तर योग्य वेळी डोकं वापरणं आहे आणि त्याची सुरुवात इथूनच होते. कोणी तुम्हाला एखादं मोठं प्रपोजल देतं आणि पटकन फायदा होईल असं सांगतो, तर लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. आधी स्वतःला विचारा की यात माझा खरंच फायदा आहे का आणि समोरचा मला हे का सांगतो आहे. काही लोक मुद्दाम भीती दाखवतात, काही लोक लोभ दाखवतात आणि काही लोक तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून तुमच्याकडून होकार मिळवून घेतात. जर तुम्ही विचार न करता निर्णय घेतला तर नंतर पश्चात्ताप करावा लागतो. शहाणा माणूस प्रत्येक गोष्टीत थोडा वेळ थांबून विचार करतो आणि मगच निर्णय घेतो. कोणतीही कागदपत्र, पैसे, व्यवहार किंवा वचन देताना दोनदा विचार करा. कोणी म्हणालं की सगळेच असे करतात म्हणून तुम्हीही डोळे झाकून तसं करू नका. तुमचं आयुष्य तुमचं आहे, त्यामुळे निर्णयही तुमचाच असायला हवा. प्रश्न विचारायला कधीही लाजू नका, कारण जो प्रश्न विचारत नाही तोच जास्त फसतो. तुम्ही शांतपणे विचार करायला लागलात की समोरच्यालाही कळतं की हा माणूस सहज फसणारा नाही. त्यामुळे लोक तुमच्याशी जपून बोलू लागतात. भावना बाजूला ठेवून थोडा तर्क लावून विचार करा. तुमचा वेळ, तुमचे पैसे आणि विश्वास ही खूप मौल्यवान गोष्टी आहेत. त्या सहज कोणावरही ओवाळून टाकू नका. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर विचार करून निर्णय घ्यायला लागता, तेव्हा लोक तुम्हाला भोळा समजणं बंद करतात आणि तिथूनच तुमचं खरं शहाणपण सुरू होतं. 3. नाही म्हणायला शिका आणि स्वतःच्या मर्यादा ठरवा. खूप लोक फक्त त्यामुळे वापरले जातात कारण त्यांना नाही म्हणता येत नाही आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात ते स्वतःचं नुकसान करून घेतात. जो प्रत्येकाला होकार देतो त्याला लोक हलक्यात घ्यायला लागतात आणि मग त्याच्यावरच सगळी कामं ढकलू लागतात. कोणीही काहीही मागितलं की लगेच तयार होऊ नका. आधी विचार करा की हे काम माझ्यासाठी योग्य आहे का आणि मला खरंच ते करायचं आहे का.
काही लोक मुद्दाम तुमच्यात अपराधीपणाची भावना निर्माण करतात आणि म्हणतात की तूच मदत करू शकतोस किंवा तू नाही केलंस तर कोण करणार, आणि तुम्ही इमोशनल होऊन होकार देऊन बसता. पण प्रत्येक वेळी इतरांसाठी धावत राहिलात तर तुमचं स्वतःचं आयुष्य मागे पडेल. नाही म्हणणं म्हणजे वाईटपणा नाही, तर स्वतःची मर्यादा जपणं आहे. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमची मेहनत यालाही किंमत आहेच की, हे आधी स्वतःला समजावा. जी लोक तुमच्या नाही म्हणण्यावर नाराज होतात ते तुमचं भलं कधीच पाहत नसतात. तुमच्याशी प्रामाणिक असलेला खरा माणूस तुमचा निर्णय समजून घेतो. प्रत्येक गोष्टीत स्वतःला झोकून देणं हे शहाणपण नाही, तर स्वतःला जपणं हे शहाणपण आहे. लोकांना एकदा कळलं की तुम्ही सहज वागणार नाही, मग ते तुमच्याशी जपून वागतात. स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवा आणि त्या कोणालाही ओलांडू देऊ नका. तुमच्या आयुष्यात काय स्वीकारायचं आणि काय नाही हे तुम्हीच ठरवा. जेव्हा तुम्ही ठामपणे नाही म्हणायला शिकता तेव्हा लोक तुम्हाला वापरण्याआधी दोनदा विचार करतात. 4. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. अनेक वेळा लोक आपल्याला भावनिक जाळ्यात अडकवतात. कधी खूप गोड बोलून, कधी खोटं दुःख दाखवून, तर कधी आपली स्तुती करून ते आपल्याला आपलंसं करतात. भोळा माणूस लगेच त्यांच्या शब्दांना खरं मानतो आणि सगळं उघड करून बसतो. पण शहाणपण म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया न देणं. कुणी तुमची खूप स्तुती करत असेल तर त्यामागे काही स्वार्थ तर नाही ना, हे पहा. कुणी खूप दया दाखवत असेल तर त्याचा हेतू काय आहे हे समजून घ्या. तुमच्या भावना जर इतरांच्या हातात गेल्या तर ते तुम्हाला सहज उल्लू बनवू शकतात. म्हणून राग, प्रेम, दया, उत्साह या सगळ्या भावना संतुलित ठेवा. कोणावरही विश्वास ठेवण्याआधी त्याचं वागणं पहा. शब्दांवर नाही तर वागण्यावर भरोसा ठेवा. थोडं थांबून विचार करण्याची सवय लावा. जो माणूस भावनांवर ताबा ठेवतो त्याला कोणीही फसवू शकत नाही. भोळेपणा म्हणजे लगेच भावनिक होणं, तर शहाणपणा म्हणजे शांत राहून परिस्थिती समजून घेणं. त्यामुळे स्वतःला मजबूत ठेवा आणि कोणालाही तुमच्या मनाशी खेळू देऊ नका. 5. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जास्त प्रवेश देऊ नका. अनेकदा आपण ओळख झाली की लगेच आपलेपण दाखवतो. घरची परिस्थिती, पैशांची माहिती, कौटुंबिक गोष्टी, भविष्यातील योजना सगळं सांगून टाकतो. आपल्या साध्या सरळ स्वभावामुळे आपल्याला वाटतं की समोरचा आपलाच आहे. पण प्रत्येकजण आपल्या विश्वासाला पात्र असेलच असं नाही. काही लोक तुमची माहितीच तुमच्या विरुद्ध वापरतात. तुमच्या कमकुवत गोष्टी त्यांना कळल्या की ते त्यावरच वार करतात. म्हणून शहाणपण म्हणजे सर्वांपासून थोडं अंतर ठेवणं. ओळख आणि जवळीक यात फरक असतो हे समजून घ्या. प्रत्येक हसणारा माणूस मित्र नसतो आणि प्रत्येक आपुलकी दाखवणारा हितचिंतकही नसतो. आपले गुपित, आपली योजना आणि आपली अडचण कुणालाही सांगण्याआधी विचार करा. विश्वास हळूहळू वाढू द्या. लगेच मन मोकळं करू नका. जो माणूस आपल्या आयुष्याची दारं सगळ्यांसाठी उघडी ठेवतो त्याचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. पण जो मर्यादा ठेवतो, अंतर राखतो आणि लोकांना वेळ देऊन ओळखतो त्याला कोणी सहज विकत घेऊ शकत नाही. म्हणून चांगुलपणा ठेवा, पण सावधगिरी कधीच सोडू नका. 6. स्वतःच्या फायद्याचा विचार करायला शिका. अनेक वेळा आपण दुसऱ्यांसाठी इतकं झटतो की स्वतःचं नुकसान होतंय हेही लक्षात येत नाही. भोळा माणूस लोक काय म्हणतील या विचारात अडकतो आणि स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष करतो. पण शहाणपण म्हणजे स्वार्थी होणं नव्हे, तर स्वतःचं नुकसान होणार नाही ना याची काळजी घेणं होय. प्रत्येक वेळी इतरांचा विचार करण्याआधी एकदा स्वतःला विचारा की यात माझं काय जाणार आहे आणि काय मिळणार आहे. जर सतत तुम्ही देतच राहिलात आणि समोरचा फक्त घेतच राहिला तर तो तुमची किंमत कधीच ठेवणार नाही. स्वतःच्या मेहनतीचा, वेळेचा आणि पैशांचा योग्य उपयोग करा. कुणासाठीही अति त्याग करू नका, कारण अति चांगुलपणालाच लोक कमजोरी समजतात. जो माणूस स्वतःचा विचार करत नाही त्याला लोक सहज वापरतात. पण जो माणूस या सर्वात समतोल राखतो तो स्वतःचं आणि इतरांचंही भलं करू शकतो. त्याच्याशी लोक जपून वागतात. म्हणून स्वतःसाठी उभं राहायला शिका. तुमचं आयुष्य तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. 7. प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडं थांबून विचार करा. भोळेपणामुळे आपण कोणी काही बोललं, टोमणा मारला किंवा गोड शब्दात काही मागितलं की लगेच उत्तर देतो, होकार देतो किंवा भावनिक होतो. पण शहाणपण म्हणजे परिस्थिती समजून घेण्यासाठी स्वतःला थोडा वेळ देणं. क्षणिक रागात किंवा भावनेत घेतलेले निर्णय नंतर मोठं नुकसान करतात. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात, उचकवतात किंवा घाईत निर्णय घ्यायला लावतात, कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही विचार न करता वागाल. म्हणून कोणतीही महत्त्वाची गोष्ट असेल, काही महत्त्वाचा निर्णय असेल तर शांत बसा. दोनदा विचार करा. गरज असेल तर कोणाचा सल्ला घ्या, पण लगेच होकार देऊ नका आणि लगेच नकारही देऊ नका. आधी पूर्ण चित्र समजून घ्या. जो माणूस संयम ठेवतो आणि विचार करून बोलतो त्याला कोणीही सहज जाळ्यात अडकवू शकत नाही. भोळेपणा म्हणजे घाई, तर शहाणपण म्हणजे संयम आणि विचारपूर्वक कृती. 8.
पैशांच्या आणि व्यवहाराच्या बाबतीत विशेष सावध राहा. हल्लीच्या जगात फसवणूक भावनेतून कमी आणि पैशापासून जास्त होताना दिसते. भोळेपणामुळे आपण ओळखीच्या लोकांना लिहून न घेता पैसे देतो, हमी न पाहता सही करतो किंवा आपलाच माणूस आहे म्हणून व्यवहार करतो. पण जगात नात्यांपेक्षा व्यवहार वेगळे असतात हे समजून घ्या. शहाणपण म्हणजे प्रत्येक आर्थिक गोष्ट स्पष्ट ठेवणे. कुणालाही पैसे देताना पुरावा ठेवा, कागदपत्र वाचा, अटी समजून घ्या. लाज, संकोच किंवा आपुलकीमुळे स्वतःचं नुकसान करू नका. काही लोक मुद्दाम जवळीक वाढवतात, फक्त स्वार्थासाठी. एकदा पैसा गेला की नातेसंबंधही तुटतात आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणून पैशांच्या बाबतीत भावनिक होऊ नका. स्पष्ट बोला आणि स्वतःसाठी काही नियम ठेवा. जो माणूस आर्थिक बाबतीत जागरूक असतो त्याला कोणीही सहज फसवू शकत नाही. भोळेपणा इथे महागात पडतो, तर शहाणपण आयुष्यभर साथ देतं. 9. स्वतःला सतत सुधारत राहा, शिकत राहा. भोळेपणा अनेकदा अज्ञानातूनही येतो. आपल्याला लोकांचे डावपेच, बोलण्यामागचे हेतू, व्यवहारातील बारकावे समजत नाहीत, म्हणून आपण पटकन फसतो. पण शहाणपण जन्मतः नसतं, ते अनुभवातून आणि शिकण्याने येतं. आजूबाजूला काय चाललं आहे ते समजून घ्या. लोक कशी वागतात ते निरीक्षण करा. आपल्या आधीच्या चुका लक्षात ठेवा आणि त्यातून धडा घ्या. एखाद्याने एकदा फसवलं तर ती चूक पुन्हा होऊ देऊ नका. पुस्तकं वाचा, अनुभवी लोकांचं ऐका आणि जीवनात आलेल्या प्रसंगाकडून शिकण्याची सवय लावा. जो माणूस शिकत राहतो तो हळूहळू परिपक्व होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय क्षमताही मजबूत होते. अशा व्यक्तीला कोणीही सहज फसवू शकत नाही, कारण तो प्रत्येक गोष्टीकडे जागरूक नजरेने पाहतो. म्हणून चांगुलपणा ठेवा, पण अनुभवातून शहाणपणा वाढवा, नाहीतर जग तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत राहील. 10. एकटं राहण्याची सवय लावून घ्या. अनेक लोक फक्त एकटेपणाच्या भीतीमुळे चुकीच्या नात्यांना चिकटून राहतात. त्यांना सतत वाटत असतं की कोणीतरी आपल्या सोबत असावं, म्हणून नको त्या माणसाचा अपमान सहन करायचा, दुर्लक्ष सहन करायचं, वापरलं गेलं तरी गप्प बसायचं. हा भोळेपणा असतो, कारण समोरच्याला माहिती असतं की हा माणूस काहीही झालं तरी मला सोडणार नाही. मग तो हळूहळू त्याच्यावर हुकूम चालू लागतो. शहाणपण म्हणजे स्वतःच्या मनाची किंमत ओळखणं. ज्या नात्यात तुम्हाला कमी लेखलं जातं, तुमचा आत्मसन्मान दुखावला जातो, फक्त गरजेपुरतं जवळ केलं जातं, ते नातं टिकवण्यापेक्षा सोडून देणं चांगलं. एकटं राहणं सुरुवातीला कठीण वाटतं, पण त्यातूनच तुम्ही मजबूत होता. तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवायला शिकलात की आत्मविश्वास वाढतो, विचार स्पष्ट होतात आणि लोकांची खरी किंमत समजते. चुकीच्या लोकांसोबत राहिलात तर रोज थोडं थोडं मरावं लागतं, पण एकटं राहिलात तर तुम्ही हळूहळू घडत जाता. जो माणूस एकटेपणाला घाबरत नाही त्याला कोणीही सोडून जाण्याची धमकी देऊन घाबरवू शकत नाही. त्याला माहीत असतं की मी एकटाही पुरेसा आहे. म्हणून संगत निवडताना विचार करा. फक्त गर्दी असणं म्हणजे साथ असणं नाही. 2 खरी माणसं आयुष्यात असली तरी पुरे आहे. बाकीच्या खोट्या नात्यांपेक्षा स्वाभिमान जपणं जास्त महत्त्वाचं आहे. एकटं राहण्याची ताकद आली की लोक तुमच्याशी खेळणं थांबवतात, कारण त्यांना कळतं की हा माणूस गरजेतून नाही तर स्वाभिमानातून नाती ठेवतो. म्हणून भोळेपणा सोडा, स्वतःची साथ स्वतःला द्या आणि गरज पडली तर शांतपणे एकटे चालायला तयार राहा. मित्रांनो, भोळेपणा सोडणं म्हणजे वाईट बनणं नाही, तर स्वतःचं रक्षण करणं आहे. जगात चांगुलपणा आवश्यक आहेच, पण अतिभोळेपणा माणसाला कमकुवत बनवतो. लोक नेहमी आपल्या भावनांची, विश्वासाची आणि साधेपणाची परीक्षा घेत असतात. म्हणून प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका. विचार करूनच निर्णय घ्या. स्वतःची किंमत ओळखा. शहाणपण म्हणजे शांत राहून परिस्थिती समजून घेणं, योग्य ठिकाणी ठाम उभं राहणं आणि गरज असेल तेव्हा स्पष्टपणे नाही म्हणणं. चांगले राहा, पण जागरूकही राहा, कारण जगात सरळ माणसाचा आदर होतो, पण अतिभोळा माणूस लोकांच्या हातचं खेळणं बनतो. त्यामुळे आत्मसन्मान जपा, मर्यादा ठेवा आणि शहाणपणाने वागा, तरच कोणीही तुम्हाला चण्यावर विकून खाऊ शकणार नाही. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.